तर ग्लोकॉनसाठी न्याय म्हणजे इंटरेस्ट ऑफ वीक, म्हणजे दुर्बल कमजोर लोकांचं हित. त्याच्या मते न्याय हा कमजोर लोकांच्या संरक्षणासाठी तयार केलेला नियम आहे. ग्लोकॉनच्या मते नैसर्गिक अवस्थेत म्हणजे राज्य स्थापन होण्याच्या आधीची अवस्था, या अवस्थेत प्रत्येक माणसाला दुसऱ्यावर अन्याय करून स्वतःचा फायदा करून घेणे आवडते. परंतु दुसऱ्याकडून आपल्यावर अन्याय होतो तेव्हा होणारे दुःख हे अन्याय करण्यापासून मिळणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. नैसर्गिक अवस्थेत शक्तिशाली लोक कमजोर लोकांवर अन्याय करून स्वतःचा फायदा करून घेतात. त्यामुळे कमजोर लोकांना या अवस्थेत अन्यायामुळे फायदा होत नाही. त्यांना अन्यायामुळे नुकसान, दुःखच जास्त होते. कमजोर लोक स्वतःचं संरक्षण करण्यास अपयशी ठरतात. म्हणूनच नैसर्गिक अवस्था असह्य बनते. त्यामुळे कमजोर लोक जे बहुसंख्य असतात एकमेकांमध्ये करार करतात, कॉन्ट्रॅक्ट करतात की कोणीही अन्याय करणार नाही आणि इतरांनाही अन्याय करू देणार नाही. याच प्रक्रियेतून कायदे निर्माण होतात जे मानवी वर्तनाचे मापदंड आणि न्याय ठरवतात. थोडक्यात ग्लोकॉनच्या मते न्याय ही संकल्पना मुख्यतः कमजोर लोकांच्या हितासाठी तयार झाली आहे, जेणेकरून त्यांना शक्तिशाली लोकांच्या अन्यायापासून संरक्षण मिळेल.